सोलापूर विकासाच्या नव्या दिशेची सुरुवात, इच्छा भगवंताची परिवाराकडून अण्णा बनसोडे यांचा सन्मान. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पाणीपुरवठा, रोजगार, औद्योगिक वाढ आणि पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून विधानसभेचे उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी केले होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष पवार, जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, ज्येष्ठ नेते तौफिक शेख, माजी नगरसेवक आनंद चंदनचिवे, गणेश पुजारी, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, प्रदेश सचिव इरफान शेख, सलीम पामा, तुषार जक्का, अनिल बनसोडे, शाहबाज किंग, रुपेश भोसले, वैभव गंगाणे, हुलगप्पा शासम, आनंद गाडेकर यांच्यासह मनपा व जिल्हा प्रशासन तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, सोलापुरातील पत्रकार बांधव उपस्थित होते. शहराच्या समस्यांवर सखोल चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजनांचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले. सोलापूरच्या 3 दिवसीय दौऱ्यात पाहिलेल्या समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर किसन जाधव यांनी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा विशेष सन्मान केला. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, अण्णा बनसोडे यांचे छायाचित्र असलेली एकत्र प्रतिमा फ्रेम देऊन त्यांना गौरवण्यात आले. किसन जाधव यांनी सांगितले की पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करण्याचा अण्णा बनसोडे यांचा मानस शहरासाठी आश्वासक असून त्यांच्या विकास दृष्टिकोनाला पूर्ण पाठिंबा देऊ. सोलापूरकरांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही बैठक आणि दिलेला सन्मान महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.